जय महाराष्ट्र। मी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीचा अध्यक्ष, त्याचबरोबर जनविकास क्रांती सेना या पार्टीचा प्रदेश अध्यक्ष। या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर येताना महाराष्ट्र राज्य सरकारनं म्हणजेच या महायुती सरकारनं गोरगरीब बांधकाम कामगारांच्या योजनेखाली कोट्यवधी रुपयाचा महाघोटाळा करीत आहे। या घोटाळ्याचे प्रकार भांडी वाटप असो, शिष्यवृत्ती वाटप असो किंवा सुरक्षा किट असो, अशा विविध माध्यमातून स्कॉलरशिप, शिष्यवृत्ती अशा विविध योजनेच्या नावाखाली महायुती सरकारमधील कामगार मंत्र्यापासून सहाय्यक कामगार आयुक्तापर्यंत म्हणजेच माननीय मुख्यमंत्र्यापासून पूर्ण कामगार विभागाचे सर्व अधिकारी, पदाधिकारी, सत्ताधारी आणि मंत्री यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात घोटाळा सुरू आहे। या बाबतीमध्ये अनेक वेळा वेगवेगळ्या घोटाळ्याचे स्वरूप आपल्यासमोर सांगितलं, पण त्याहून भयानक गोष्ट या ठिकाणी घटना घडलेली आहे। ती म्हणजे गरीब बांधकाम कामगारांच्या मुलींना म्हणजे पाल्यांना उच्च शिक्षित अनुदानाच्या नावाखाली सोलापूर जिल्ह्यात जवळजवळ 500 ते 600 कामगारांची फसवणूक झालेली आहे। त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळवून देतो असे म्हणून अधिकारी आणि पदाधिकारी आणि खाजगी दलाल यांनी संगनमत करून खोट्या कागदपत्र दाखल केले आणि खोट्या मोबाईल नंबरच्या सिमच्या नावाखाली आणि एअरटेल बँकेच्या खाता काढून जवळजवळ 8 ते 10 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेले उघडकीस येत आहे। ज्या वेळेला प्रकार समजला, पूर्ण प्रकार आमच्या महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने मी स्वतः अध्यक्ष या नात्याने, त्याचबरोबर सेक्रेटरी सुहेल शेख, आम्ही दोघे माननीय प्रधान सचिव, माननीय कामगार सचिव, माननीय कामगार आयुक्त, बांधकाम कामगार व